तर मित्रांनो, महाराष्ट्रात असलेलं तुम्हाला असं मंदिर माहिती आहे काय की जिथून आपल्या जगाची सुरुवात झाली आणि जगाचा अंत पण तिथूनच होणार. तर चला मग व्हिडिओत मी तुम्हाला पुढे सांगतो. तर काय म्हणता मग पोट्टियो, कशा सर्वांना मनापासून जय श्रीराम. मी कौस्तुभ स्वागत करतो तुमचं आपल्या हरिश्चंद्रगड सिरीजच्या दुसऱ्या पार्ट मध्ये. तर तुम्ही पहिल्या पार्ट मध्ये पाहिलं होतं, आपण आलो होतो हरिश्चंद्रगडले. कोणासोबत आलतो ते आलतो आपण परिक्रमा सोबत. परिक्रमाची अजून माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटले देऊन देणार. पण पोट्टियो, मी काय म्हणतो, आपले ब्लॉग आवडत असतील तर तुमच्या भावाला फॉलो करून टाक जा. मग मस्त इथं आपण आपल्या ट्रॅकला सुरुवात केली. गर्दी एवढी होती की तुम्हाला कायच सांगू. पण तुम्हाला माहिती आहे ना, तुमचा भाऊ मागे राहणार आहे काय. पुऱ्या गर्दीने मागे टाकत आपण पुढे निघालो. आणि मग पुढे जाऊन जरासं थांबलो, कारण की आपला ग्रुप मागे राहिला होता. इथं मग जरासे नेचरचे व्हिडिओ काढून घेतले. पण पोट्टियो, एवढे खतरनाक नजारा आहे तिकडे की तुम्हाला काय सांगू रे बा, मी तुम्हाला शब्दांमध्ये सांगूच नाही शकत. आणि मग इथं आपल्या ग्रुप मधले सगळे लोक आले आणि आपण वापस ट्रॅकला सुरुवात केली. या ट्रॅक मध्ये आपल्याला एक मित्र पण भेटला, म्हणजेच आपले डॉगेश भाई आपल्या संग बरोबर वर येऊ राहिले. आम्ही त्याच्यासोबतच चाललो होतो. मग जराशा पुढे ह्या खतरनाक वाल्या पायऱ्या चढला तुमचा भाऊ. आणि मागे पाहिलं तर आपला ग्रुप होता 1-2 किलोमीटर मागे. आणि वरून ऊन येत जाय आणि थंडी वाजत जाय, पण पुऱ्या अंगाला घाम फुटला होता. पण तुमचा भाऊ की थांब्याचं नाव नाही घेत जाय, पुढे पुढे चाललोच होतो. आणि मग पोट्टियो, पाहून घ्या किती वर आलतो तर आपण. इथून गाव किती छोटं दिसू राहिलं. आणि इथं थोड्याशा पुढे पाण्याचा जरासा झरा दिसला, म्हणजे वरून वॉटरफॉल सारखं होतं, पाणी पडून राहिलं. आणि त्याच्यात तुमच्या भावानं मोबाईल काढला. मोबाईलात गेला ना बा पाणी. बरं झालं मोबाईलला काही झालं नाही बाबा, नाही तर मोबाईलचं कांड झालं असतं आपल्या. पण ते काही म्हणा पोट्टियो, सगळे लोक मागे राहिले, पण डॉगेश भाई आपल्या सोबतच होते. शेवटी ते गोष्ट खरी जाणार बा, माणसापेक्षा जनावर प्रामाणिक असतात. मग असेच निसर्गाचे सुंदर नजारे पाहत पाहत आम्ही या वॉटरफॉल जवळ पोहोचलो. इच्छा जो व्ह्यू होता ना भाई, एकदम नेक्स्ट लेवल. तुम्ही तुमच्या डोळ्यानं पाहून घेणार भाऊ, मी तुम्हाला शब्दांमध्ये सांगूच नाही शकत. तर तुम्ही म्हणता ना, काय रे बा तुम्ही कोणावर गेला, कसा गेला, आम्हाला पण जायचं आहे. तर आपण पोट्टियो गेलो परिक्रमा सोबत. परिक्रमा एक ट्रॅव्हलिंग कंपनी आहे, ते तुम्हाला महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतात पण ट्रॅव्हल करायला नेऊ शकते. ह्याचा नंबर मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देणार, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. इथं मग तुमचा भाऊ चांगले चांगले व्हिडिओ काढूनच राहिला. पण असा विषय झाला की तुम्हाला काय सांगू रे बा, पण तुम्हाला या पार्ट मध्ये दाखवणं शक्य नाही. तुम्हाला ते नेक्स्ट पार्ट मध्ये दाखवतो. तर नेक्स्ट पार्ट साठी तुमच्या फॉलो करून टाक जा. जय श्रीराम.